हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू होममेड रेसिपी विथ वैशाली. आज आपण घरच्या घरी कुल्फी बनवणार आहे. तर मी ते 1 लिटर क्रीम मिल्क घेतलं आहे. क्रीम म्हणजे आपलं म्हशीचं दूध आहे हे. त्यानंतर हे दूध आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे. त्या अगोदर मी याच्यामधनं अर्धी वाटी दूध बाजूला काढून घेते आणि हे दूध आपण छान बॉईल करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम टू लोमध्ये ठेवलेली आहे आणि एका बाजूला मी 1/4 कप बदाम घेतलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये आपल्याला एकदम गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आणि 10 मिनटं ठेवून द्यायचं बदाम साईडला. आणि तुम्ही पाहू शकता दूध आपलं छान बॉईल होतं आहे. हे दूध आपल्याला असंच कंटिन्युअस हलवत राहायचं आहे आणि कडेला जी क्रीम येईल ती पण आपण असं मध्ये कलेक्ट करून घ्यायची आहे. आणि 5-10 मिनटं तुम्ही पाहू एका साईडला दुधाची गॅस बारीक करून ठेवलेली आहे आणि आल्मंड जे आहेत ना ते आपण सगळे सोलून घ्यायचे आहेत आणि ह्या आल्मंडची आपण थोडंसं दूध किंवा पाणी टाकून अशी फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर आपली ही तयार झालेली पेस्ट आपण दुधामध्ये टाकून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे आणि छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर एक 5-10 मिनटं छान आपण हे मीडियम टू हाय फ्लेमवरती मिक्स करून घ्यायचं आहे आणि मध्ये कंटिन्युअस आपल्याला हलवत राहायचं. एका बाजूला तुम्ही दुसरं काम केलं तरी चालेल. आणि तुम्ही पाहू शकता एक 10 मिनटानंतर आपलं जे मिक्सचर आहे ते एकदम हाफ झालेलं आहे क्वांटिटीमध्ये. तर मी ते बाजूला ठेवलेलं आहे. त्यानंतर मी ते अर्धा कप साखर आणि परत त्याच्यावरती 4 टेबलस्पून साखर घेतलेली आहे आणि ही साखर आपल्याला कॅरमलाइज करून घ्यायची आहे. तर गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि जेव्हा अशी साखर हळूहळू कॅरेमेल त्याचं व्हायला लागेल तेव्हाच आपण त्याच्यामध्ये चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता की छान असं कॅरेमेल तयार झालेलं आहे आणि एका बाजूला आपण जे दुधाचं मिक्सचर आहे ते पण ठेवलं होतं आणि ते थंड झालं आहे पूर्ण. तर हे कॅरेमेल आपल्याला त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. तर गरम असतानाच आपण दुधामध्ये कॅरेमेल ओतायचं नाही, कारण त्याचे बबल्स येऊन ते अंगावर वगैरे उडू शकतात आणि भाजू शकतं. तर तुम्ही पाहू शकता आपण हे छान कॅरेमेल दुधामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. मी गॅसची फ्लेम अजून चालू केलेली नाही आहे. छान असं मिक्स करून घेऊयात आणि मग आपण गॅसची फ्लेम चालू करूयात. तर फ्रेंड्स, मी इथे एक गोष्ट दाखवायची राहिली की मी जे दूध काढून ठेवलं होतं त्याच्यामध्ये मी 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर मिक्स केलेलं होतं आणि ते कॉर्नफ्लोअर मी दुधामध्ये ॲड करून घेतल्यामुळे दूध छान घट्ट झालं होतं आपलं. तर ते कॉर्नफ्लोअर मिक्स करायला तुम्ही नक्कीच विसरू नका. माझ्याकडे थोडा व्हिडिओ स्किप झाला. तर तुम्ही पाहू शकता सुरुवातीला जे कॅरमल आहे ना थोडंसं घट्ट झालं होतं आणि हळूहळू ते छान असं मेल्ट झालं आणि आपली थिक अशी ही क्रीम तुम्ही पाहू शकता. छान असं आपलं हे कुल्फीचं मिक्सचर तयार झालेलं आहे. छान असे बबल्स पण यायला लागलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता आपलं एक छान मिक्सचर तयार झाल्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. तर आपलं हे कुल्फीचं मिक्सचर जे आहे ते छान थंड झाल्यानंतर मी याच्यामध्ये वेलची पावडर ॲड करून घेते आणि आपल्याला हे जे कुल्फीचे जे आपलं मिक्सचर आहे ते मिक्सरमधनं छान असं फाईन असं बारीक वाटून घ्यायचं आहे. म्हणजे ते छान असं फ्लफी झालं पाहिजे, हलकं झालं पाहिजे. तर मी मिक्सरमध्ये हे आपलं जे कुल्फीचं मिक्सचर आहे ते अर्ध्या मिनटासाठी छान फिरवून घेऊयात आपण. तर फ्रेंड्स, एकदम इझी आहे आणि घरच्या घरी तयार होणारी कुल्फीची रेसिपी आहे. एकदम रिच रेसिपी आहे, कारण याच्यामध्ये आपण बदाम पण ॲड केलेले आहेत आणि मुलांना बाहेरची कुल्फी देण्यापेक्षा नक्कीच आपण घरी छान कुल्फी ट्राय करू शकतो. आणि तुम्ही पाहू शकता एकदम छानसं क्रीमी एकदम मिक्सचर आपलं तयार झालेलं आहे. आणि एक कुल्फी सेट करण्यासाठी तुम्ही ग्लास वापरू शकता. आपण ते रोल कट कुल्फी पण तुम्हाला दाखवते मी कसं करायचं आहे. तर मी एका ग्लासमध्ये थोडंसं हे मिक्सचर ॲड करून घेतलेलं आहे आणि थोडेसे आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करू शकतो. तर थोडेसे मी ते पिस्ता कट करून टाकलेले आहेत आणि डब्यामध्ये मी थोडंसं हे मिक्सचर ॲड करणार. प्लास्टिकचा डबा असेल तरी चालेल किंवा तुम्हाला ज्या आवडेल कंटेनरमध्ये असेल, कुल्फीचे कंटेनर असतील किंवा ते जे मोल्ड असतं त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हे कुल्फीचं मिक्सचर छान ॲड करू शकता. आणि छान आपलं हे जे कुल्फीचं मिक्सचर आहे ते आपण 7 ते 8 घंटे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. तर मी ह्याला फॉईल पेपर लावून घेणार आहे, त्याच्यामध्ये आईस क्रिस्टल फॉर्म होणार नाही. तर ॲक्च्युली जे फ्रीजचं जे टेम्परेचर असेल ते एकदम परफेक्ट असेल ना तर आपली आईस्क्रीम किंवा कुल्फीमध्ये आईस क्रिस्टल अजिबात फॉर्म होत नाही. तर मी हे फ्रीजरमध्ये ठेवून देत आहे. तर मी एक 6 घंट्यानंतर मी ग्लास काढला हा कुल्फीचा. तर तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट आपली कुल्फी सेट झालेली आहे. तर थोडंसं हे मी थंड पाण्यात ठेवून घेतल्यानंतर थोडंसं लूज होतं आणि अशा प्रकारे आपण सुरी घालून ही कुल्फी अशी छान काढून घ्यायची आहे. एकदम सॉफ्ट मलाईदार आपली कुल्फी घरच्या घरी तयार झालेली आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, मुलांना नक्की आवडेल. आणि घरच्या घरी केलेली कुठलीही रेसिपी असते ती एकदम हेल्दी असते, हायजेनिक असते. आय होप तुम्हाला आजची ही रेसिपी नक्कीच आवडली असेल.